मागील फक्त 13 दिवसात पेट्रोल डिझेलचे दर तब्बल 4 वेळा वाढले आहेत. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता इंधन दरवाढीचा मोठा फटका बसू लागलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने वाहनधारक, शेतकरी, वाहतूकदार आणि सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट कोलमडले आहे. मागील 13 दिवसात इंधन दरात 4 वेळा वाढ झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या दरवाढीचा परिणाम फक्त पेट्रोल पंपांवरच दिसत नाही, तर बाजारपेठेतील प्रत्येक वस्तूवर होण्याची शक्यता आहे. डिझेल महागले की मालवाहतुकीचा खर्च वाढतो. मालवाहतूक महागली की भाजीपाला, किराणा, धान्य, बांधकाम साहित्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढतात. त्यामुळे शेवटी हा भार सामान्य ग्राहकांच्या खिशावरच पडतो. ग्रामीण भागात या दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. खरीप हंगामाच्या तोंडावर ट्रॅक्टर, मशागत, पेरणीपूर्व कामे, पाणी उपसा आणि शेतमाल वाहतूक यासाठी डिझेलची मोठी गरज असते. डिझेल महागल्याने शेतीचा खर्च वाढणार असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शहरात रोज प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि छोटे व्यावसायिक यांनाही इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. पगार तोच, उत्पन्न तेच, पण पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, किराणा आणि प्रवासाचा खर्च मात्र सतत वाढत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूकदारांच्या मते डिझेलचे दर वाढले की वाहतूक दर वाढवावे लागतात. त्यानंतर बाजारातील वस्तूंच्या किमती वाढतात. त्यामुळे इंधन दरवाढ ही केवळ वाहनधारकांची समस्या नसून ती थेट महागाईशी जोडलेली आहे. सामान्य माणसांचा एकच सवाल आहे, दररोज खर्च वाढतोय पण उत्पन्न वाढत नाही, मग घर चालवायचे कसे? सरकारने इंधन दरवाढीवर नियंत्रण आणावे, कर रचनेचा पुनर्विचार करावा आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. इंधन दरवाढीबाबत आपले मत काय? पेट्रोल डिझेलचे दर कमी व्हावेत असे वाटते का? आपले मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी जनश्रद्धा न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.